विठ्ठल पंढरपुरात कसे आले, पुंडलिकाची हृदयस्पर्शी कथा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एका देवाची कथा नाही, ती एका मुलाच्या परिवर्तनाची कथा आहे। आई वडिलांच्या सेवेची कथा आहे आणि भक्ताच्या प्रेमापुढे स्वतः परमेश्वर कसा नतमस्तक होतो याची कथा आहे। आज लाखो वारकरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष करतात, पण हा जयघोष का केला जातो? विठ्ठलाच्या आधी पुंडलिकाचे नाव का घेतले जाते आणि द्वारकेचा श्रीकृष्ण पंढरपुराच्या विठेवर येऊन कायमचा कसा उभा राहिला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कथेच्या प्रवासात मिळतील। ही कथा वारकरी परंपरेत भक्तिभावाने सांगितली जाते। या कथेतील प्रत्येक प्रसंग भक्ती, सेवा आणि नम्रतेचा संदेश देतो। चला आता आपण हजारो वर्षापूर्वीच्या काळात जाऊया। त्या काळात द्वारका नगरी वैभवाने नटली होती। सुवर्णमंडित राजवाडे, विशाल सभागृहे, धर्मनिष्ठ प्रजा आणि त्यांचा राजा स्वतः भगवान श्रीकृष्ण। द्वारकेमध्ये सर्वत्र आनंद होता, पण भगवान श्रीकृष्णांचे मन मात्र नेहमी त्यांच्या भक्तांकडे असे। कोण संकटात आहे, कोण भक्तिभावाने त्यांचे नाम घेत आहे, कोण दुःखी आहे याची त्यांना सतत काळजी असे। एक दिवस रुक्मिणी मातांनी श्रीकृष्णांना विचारले, नाथ, तुम्ही अनेकदा विचारात हरवून जाता, तुम्ही काय पाहत असता? श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले, रुक्मिणी, माझे वैकुंठ फक्त येथे नाही, जिथे माझा भक्त प्रेमाने माझे नाम घेतो तिथेच माझे खरे वैकुंठ असते। रुक्मिणी हसल्या, पण त्याच वेळी श्रीकृष्णांची दृष्टी पृथ्वीवरील एका स्थळाकडे गेली। ते स्थळ होते भविष्यात पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पवित्र क्षेत्र। मात्र त्यावेळी त्या भूमीवर एक सामान्य कुटुंब राहत होते। त्या कुटुंबात जन्म झाला होता एका मुलाचा। त्याचे नाव होते पुंडलिक। लहानपणी पुंडलिक अत्यंत चंचल, बुद्धिमान आणि धाडसी होता। त्याचे आई वडील त्याच्यावर जीवापाड प्रेम करत, त्यांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करत, पण कधी कधी अति लाड मुलामध्ये अहंकार निर्माण करतात। जसजसा पुंडलिक मोठा होत गेला तसतसा त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला। तो स्वतःच्या सुखाचा जास्त विचार करू लागला। आई वडिलांचे कष्ट त्याला दिसेनासे झाले। वडील दिवसभर श्रम करत असत, आई घर सांभाळत, पण पुंडलिकाला त्याचे काहीच मोल वाटत नव्हते। काळ पुढे सरकत गेला। पुंडलिकाचे लग्न झाले, घरात नवीन संसार सुरू झाला, पण त्यानंतर त्याच्या आई वडिलांकडे लक्ष आणखी कमी झाले। तो पत्नीच्या सुखासाठी सर्व काही करत असे, पण वृद्ध आई वडिलांना वेळ देत नसे। कधी कधी तर त्यांच्या बोलण्यालाही तो उत्तर देत नसे। आई रात्री देवासमोर दिवा लावून फक्त एकच प्रार्थना करत असे, विठ्ठला, माझ्या मुलाला सद्बुद्धी दे। वडील शांतपणे म्हणत। एक दिवस आपल्या मुलाला नक्कीच आपल्या चुकीची जाणीव होईल, पण त्यांना माहीत नव्हते त्यांच्या आयुष्यात असा दिवस येणार होता की त्यांच्या सेवेमुळे स्वतः परमेश्वर त्यांच्या दारात उभा राहील। पुंडलिकाचे आई वडील दिवसेंदिवस वृद्ध होत होते। चालताना त्यांना आधार लागत होता, डोळ्यांची दृष्टी कमी होत होती, शरीर अशक्त झाले होते। पण त्यांना सर्वात जास्त वेदना शरीराच्या नव्हत्या, तर स्वतःच्या मुलाच्या कठोर वागण्याच्या होत्या। आई अनेकदा पुंडलिकाला प्रेमाने म्हणायची, बाळा, थोडा वेळ आमच्या जवळ बस, तुझ्याशी 2 शब्द बोलावेसे वाटतात। पण पुंडलिक चिडून म्हणायचा, मला खूप कामे आहेत, नंतर बोलू। तो नंतर कधीच येत नसे। वडील शांतपणे सर्व सहन करत, त्यांना माहीत होते की रागाने नव्हे तर प्रेमानेच मुलाचे मन बदलू शकते। एक दिवस गावात काशी यात्रेची चर्चा सुरू झाली। लोक म्हणत होते, काशीचे दर्शन घेतल्याने मोठे पुण्य मिळते। हे ऐकताच पुंडलिकाच्या मनात विचार आला, मीही काशीला जाईन, माझे पाप धुतले जाईल। परंतु त्याला हे समजले नव्हते की घरात असलेल्या आई वडिलांची सेवा सोडून केलेली तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते। प्रवासाची तयारी सुरू झाली। पत्नी तयार झाली। वृद्ध आई वडिलांनाही सोबत घेतले गेले, पण त्यांच्या सेवेसाठी नव्हे तर केवळ प्रवासात मागे राहू नयेत म्हणून। प्रवास सुरू झाला। कडक ऊन, धुळीचे रस्ते, जंगल, नद्या, डोंगर। वृद्ध आई वडिलांना चालणे कठीण होत होते। आई थकून थांबायची, वडिलांच्या पायांना सूज यायची, पण पुंडलिकाला त्यांची दया येत नव्हती। तो वारंवार घाई करायचा। एका संध्याकाळी ते एका शांत आश्रमात पोचले। तो आश्रम अत्यंत प्रसन्न होता। सर्वत्र वेदपठणाचा नाद, पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वारा आणि वातावरणात विलक्षण शांतता होती। आश्रमातील ऋषींनी सर्व यात्रेकरूंना प्रेमाने आश्रय दिला। रात्री सर्वजण झोपले, पण पुंडलिकाला काही कारणाने झोप लागत नव्हती। तो बाहेर आला आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग त्याची वाट पाहत होता।
पहाटेच्या आधीचा काळ. अचानक त्याला 3 तेजस्वी स्त्रिया आश्रमात प्रवेश करताना दिसला. त्यांच्या अंगावरील वस्त्रे चिखलाने वाकलेली होती, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. त्या शांतपणे आश्रम साफ करू लागल्या. अंगण झाडले, पाणी शिंपडले, सर्व व्यवस्था केली आणि आश्चर्य म्हणजे काम पूर्ण होताच त्यांच्या वस्त्रांवरील सारा चिखल नाहीसा झाला. त्यांची वस्त्रे शुभ्र, तेजस्वी आणि निर्मळ झाली. हे दृश्य पाहून पुंडलिक स्तब्ध झाला. तो त्यांच्या जवळ गेला आणि नम्रपणे विचारले, माते, तुम्ही कोण आहात आणि हे अद्भुत दृश्य काय आहे? त्या तिघी स्मितहास्य करून म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती. हे ऐकताच पुंडलिक थक्क झाला आणि तो म्हणाला, तुमच्या वस्त्रांवर चिखल का होता? त्या म्हणाल्या, पृथ्वीवरील लोक आमच्यात स्नान करून आपल्या पापांचा भार आमच्यावर सोडतात, त्यामुळे आम्ही मलिन होतो. परंतु या आश्रमातील पवित्र सेवेमुळे आम्ही पुन्हा निर्मळ होतो. पुंडलिकाला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, या आश्रमात असे कोणते महान कार्य होते की ज्यामुळे तुम्ही सुद्धा पवित्र होता? त्या म्हणाल्या, या आश्रमातील ऋषी आपल्या वृद्ध आईवडिलांची देवासारखी सेवा करतात. जिथे आईवडिलांची सेवा होते तिथेच देवाचा खरा वास असतो. ही वाक्य ऐकताच पुंडलिकाच्या हृदयावर जणू वज्राघात झाला. त्याला स्वतःच्या प्रत्येक चुकीची आठवण झाली. आईचे अश्रू, वडिलांचा शांत चेहरा, त्यांचे कष्ट, त्यांचा अपमान सगळे त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, मी आयुष्यभर देव शोधत राहिलो, पण देव तर माझ्या आईवडिलांच्या रूपात माझ्याच घरात होता. आणि याच क्षणापासून पुंडलिकाच्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात झाली. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या शब्दांनी पुंडलिकाच्या मनात मोठा बदल झाला. त्याला समजले की तीर्थयात्रेपेक्षा आई वडिलांची सेवा श्रेष्ठ आहे. त्याने त्याच क्षणी काशीची यात्रा अर्धवट सोडली आणि आई वडिलांना घेऊन घरी परतला. त्या दिवसापासून त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो रोज पहाटे उठून आई वडिलांना अंघोळ घालू लागला, त्यांना प्रेमाने जेवू घालू लागला, औषधे देऊ लागला आणि त्यांच्या पायांची सेवा करू लागला. ज्यांचा तो कधी काळी अपमान करत होता त्यांच्यातच त्याला देवाचे दर्शन होऊ लागले. पुंडलिकाच्या या निस्वार्थ सेवेची कीर्ती वैकुंठापर्यंत पोहोचली. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला म्हणाले, रुक्मिणी, पृथ्वीवर माझा एक भक्त आहे, त्याची भक्ती पाहण्यासाठी आपण स्वतः जाऊया. दोघेही पुंडलिकाच्या घरी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांचे पाय दाबत होता. दारात उभे राहून भगवान म्हणाले, पुंडलिका, तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मी तुला दर्शन द्यायला आलो आहे. पुंडलिकाने मागे वळून पाहिले. त्याने भगवानांना ओळखले, परंतु त्याने आई वडिलांची सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने जवळची एक वीट भगवानांकडे सरकवली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपया या विठेवर क्षणभर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमच्याकडे येतो. संपूर्ण सृष्टीचा स्वामी भक्ताच्या शब्दासाठी त्या विठेवर उभा राहिला. याच क्षणापासून त्या विठेवर उभ्या असलेल्या भगवानांना विठ्ठल म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक भगवानांचे चरणी पडला आणि म्हणाले, पुंडलिका, तू आई वडिलांच्या सेवेला देवेपेक्षा कमी मानले नाहीस, त्यामुळे मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तेव्हा पुंडलिकाने एकच वर मागितला, प्रभू, माझ्यासाठी काही नको, पण तुम्ही या भूमीवर कायम राहा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमचे दर्शन घेता येईल. भगवानाने त्याची विनंती मान्य केली. ते तेथेच कायम उभे राहिले. याच पवित्र भूमीला पुढे पंढरपूर म्हणून ओळख मिळाली आणि आजही लाखो वारकरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. ही कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे आणि निस्वार्थ भक्तीपुढे देवही भक्ताची वाट पाहतो.